रंगपंचमीच्या दिवशी रामकुंडात चप्पल फेकाफेक, पुरोहित संघाच्या निवेदनानंतर गुन्हा दाखल। रंगपंचमीच्या दिवशी जगातील परम पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामकुंड परिसरात काही हुल्लडबाजांकडून चप्पल फेकाफेकीचा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे पवित्र गंगा गोदावरी नदीची विटंबना झाल्याची भावना व्यक्त होत असून सकल हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात येत आहे। घटनेच्या निषेधार्थ गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीनं पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांना निवेदन देण्यात आलं। रामकुंडसारख्या जगप्रसिद्ध व अत्यंत पवित्र स्थळी अशा प्रकारची घटना घडणं ही गंभीर बाब असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं असून संबंधित हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पुरोहित संघाच्या निवेदनाची पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी तात्काळ दखल घेत पंचवटी पोलीस ठाण्याला आवश्यक त्या सूचना दिल्या। त्यानुसार संबंधित दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं। यावेळी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त तथा सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीशजी शुल्क, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी तसेच पुरोहित संघाचे सभासद अतुल पंचभैये आणि गौरव पंचभैये उपस्थित होते। उपस्थितांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। रामकुंड हे केवळ नाशिकचंच नव्हे तर जगभरातील हिंदूंसाठी अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानलं जातं। दररोज हजारो भाविक येथे स्नान व पूजा अर्चेसाठी येत असतात। त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने प्रशासनाने या प्रकरणात कठोर पावले उचलावीत अशी मागणी गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। श्री क्षेत्र नाशिक पंचवटी गोदावरीच्या रामतीर्थावर रंगपंचमीच्या निमित्ताने तसेच नाशिकमध्ये रहाड संस्कृती ही पेशवे घालून असताना जशी ब्रिजमध्ये आणि वृंदावनमध्ये होळी प्रसिद्ध झालेली आहे तशी नाशिकची रंगपंचमी ही प्रसिद्ध झालेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येने रंगपंचमीच्या दिवशी रहाडीमध्ये रंग खेळत असतात आणि ती एक संस्कृती उच्च दर्जावर नाशिकचं नाव वरती नेत असताना काही समाजकंटकांनी रामकुंडामध्ये ज्या चप्पल फेक प्रकार केलेला आहे तर त्यांना लाज वाटायला पाहिजे। त्यांच्या आईवडिलांनी काही संस्कार केले नाही का त्यांच्यावर, आणि यामुळे हा डाग पडलेला आहे। अतिशय तीव्र वेदना झालेल्या आहेत। गंगा ही आपली आई आहे की जिचं महात्मा नुसतं दर्शन केल्याने 100 पातकं नाहीसे होतात, तिचा स्पर्श केला, अंगावर पाणी शिंपडून घेतलं तर 300 पातकं नाहीसे होतात। आणि स्नात्वा जन्म सहस्रेषु, तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर हजारो पातकं नाहीसे होतात। असा ज्या गंगा गोदावरीचं महात्मा आहे, जिथे प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी आलेले आहे, तिथे स्नान दान पूजेचं महात्मा त्यांनी सांगितलेलं आहे। अशा या परम पवित्र रामतीर्थामध्ये ज्या समाजकंटकांनी रंगपंचमीच्या नावाने जो धुडगूस घातलेला आहे आणि जी चप्पल फेकाफेक केलेली आहे त्याचा गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहे। यामुळे आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि आजच आम्ही पोलीस कमिशनर श्रीयुत संदीप कर्णिक साहेब त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशनचे गजेंद्र पाटील साहेब यांची भेट घेऊन तातडीने अशा या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळा आणि यानंतर यापुढे अशा प्रकारची कोणाची हिंमत होणार नाही, गंगेचं पावित्र्य भंग करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारची पुरोहित संघाच्या वतीने आम्ही सर्वांनी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने मागणी करण्यात आली। आणि आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी आमच्या भावनांची कदर करून त्याचबरोबर नाशिककरांच्या व सर्व धार्मिक गोदाप्रेमींच्या भावनांची कदर करून ताबडतोब गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची प्रोसिजर सुरू केलेली आहे। गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंटला आम्ही धन्यवाद देत आहोत। आणि सर्व नागरिकांनी आपण गंगा गोदावरीचे या ठिकाणी पुत्र आहोत, तिचे सेवक आहोत, म्हणून अशा प्रकारचे जे समाजकंटक अशा प्रकारचं विचित्र वागत असतील त्यांच्या ज्याला दिसेल त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावं असं पुरोहित संघाच्या वतीने आम्ही मागणी करीत आहे। पुरोहित संघ कधी खपून घेणार नाही।